नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपण लेसन बघणार आहोत ब्रेझिंग किंवा ब्रेझ वेल्डिंग. ब्रेझिंग ही एक वेल्डिंगची प्रोसेस असून त्याचं आपण इंट्रोडक्शन आता बघणार आहोत. ब्रेझिंग ही एक धातू जोडणी म्हणजेच वेल्डिंगची प्रक्रिया आहे. 450 डिग्री सेल्सिअस किंवा 840 डिग्री फॅरनहाईट पेक्षा जास्त तापमानावर फिलर मेटलला वितळवून धातू जोडले जाते. वेल्डिंग आणि सोल्डरिंगच्या मधली ही प्रक्रिया समजली जाते. यामध्ये बेस मेटल जे आहे ते न वितळवता बेस मेटलला हीट करून कमी मेल्टिंग पॉईंटचे जे मटेरियल आहे त्याला आपण फिलर मेटल म्हणून यूज करून त्या मेटलला वितळवून त्या कॅव्हिटीमध्ये वेल्डिंग कॅव्हिटीमध्ये आपण त्याला फ्लो होण्यास अलाउ करतो आणि अशा प्रकारे आपण वेल्डिंग कंप्लीट करतो. त्याला आपण ब्रेझिंग असे म्हणतो. ब्रेझिंगची प्रिन्सिपल, ब्रेझिंगचे जे तत्व आहे ते पुढील प्रमाणे. ब्रेझ वेल्डिंग ही एक वेल्डिंगची प्रक्रिया आहे ज्यामध्ये 840 डिग्री फॅरनहाईट आणि 450 डिग्री सेल्सिअसवर आणि बेस मेटलच्या खाली वितळणारा पॉईंट असलेला फिलर मेटलचा वापरला जातो. फिलर रॉडचे मेटल हे जॉब मेटलसारखे असू शकते अथवा वेगळे असू शकते. बेस मेटल तसेच फिलर रॉड किंवा फिलर मेटल जे आहे ते सेम किंवा डिफरंट असू शकते. फिलर मेटल वितळून ते जोडल्या जाणाऱ्या धातूमध्ये प्रवेश करते. आधी सांगितल्याप्रमाणे फिलर मेटल जे आहे ते आपण इथे हिटिंगने वितळवून जे धातू जोडायचे आहेत, बेस मेटल जोडायचे आहेत, त्यांच्या कॅव्हिटीमध्ये आपण त्यांना कॅपिलॅरिटी ॲक्शनने फ्लो होऊ देतो. कॅपिलॅरिटी ॲक्शनच्या मदतीने मेटल एकमेकांसोबत जोडले जातात. ब्रेझिंग प्रक्रियेमध्ये बेस मेटल वितळत नाही, फक्त फिलर मेटल वितळते. ब्रेझिंग प्रोसेसमध्ये हा एक महत्त्वाचा पॉईंट आपण इथे लक्षात घ्यावा. ब्रेझिंगचे जे काही प्रकार असतात ते पुढील प्रमाणे आहेत. टॉर्च ब्रेझिंग, फर्नेस ब्रेझिंग, इंडक्शन ब्रेझिंग, रेझिस्टंट ब्रेझिंग, डीप ब्रेझिंग करतो. बेस मेटलला हीट करतो आणि फिलर रॉडला आपण त्यामध्ये वितळवतो. फर्नेस ब्रेझिंगमध्ये फिलर मेटल किंवा फिलर रॉड किंवा फिलर मेटल जे आहे ते फर्नेस ब्रेझिंगमध्ये फिलर मेटल जे आहे ते आपण पावडर फॉर्ममध्ये वेल्ड करण्याच्या किंवा ज्या जॉबला वेल्ड करायचे आहे त्याच्या कॅव्हिटीमध्ये आपण भरून त्याला आपण फर्नेसमध्ये हीट करतो, जेणेकरून फिलर मेटल जे आहे ते मेल्ट होऊन त्या कॅव्हिटीमध्ये जोडणी करून बाहेर येते. डावीकडे खालच्या साईडला असलेल्या चित्रामध्ये आपण फर्नेस ब्रेझिंगची प्रोसेस बघू शकतो. वर्कपीसमध्ये आपण फिलर मेटल पावडर फॉर्ममध्ये ठेवले. कन्व्हेअर बेल्टने ते फर्नेसमध्ये गेल्यानंतर हाय टेम्परेचरवर फिलर मेटल मेल्ट डाऊन झाले. त्यानंतर बाहेर आल्यावर आपल्याला ब्रेस्ड जॉईंट मिळाला. त्यानंतरची प्रोसेस आहे इंडक्शन वेल्डिंग. इंडक्शन वेल्डिंगमध्ये आपण इंडक्शनच्या साहाय्याने बेस मेटलला हीट करतो आणि हीट केल्यानंतर आपण त्याला फिलर मेटलला मेल्ट करून आपण ब्रेझिंगची प्रोसेस कंप्लीट करतो. त्याचबरोबर नेक्स्ट प्रोसेस आहे रेझिस्टंट ब्रेझिंग. यामध्ये इंडक्शनप्रमाणेच आपण इलेक्ट्रिसिटीचा वापर करून बेस मेटलला गरम करतो आणि फिलर मेटलला आपण त्यामध्ये वितळवून ब्रेझिंग प्रोसेस, जॉईनिंग प्रोसेस कंप्लीट करतो. नंतर आपण बघत आहोत वापरात येणारे साहित्य. ब्रेझिंग प्रोसेसमध्ये जे मटेरियल आहे ते आपण पुढील प्रमाणे वापरतो. सर्वात प्रथम यामध्ये बेस मेटल म्हणजेच आपला जो जॉब आपल्याला वेल्ड करायचा आहे. 2 बेस मेटल जे आहेत ते सेम धातूचे असू शकतात अथवा वेगवेगळ्या धातूचे पण असू शकतात. त्यामध्ये मुख्यतः
बेस मेटलमध्ये आपण स्टील म्हणजेच MS, तांबे म्हणजेच कॉपर, ॲल्युमिनियम आणि ब्रास या बेस मेटलला आपण वेल्डिंगसाठी या बेस मेटलची आपण वेल्डिंग इथे करू शकतो. ब्रेझिंग प्रोसेसची आपण प्रिन्सिपल डायग्राम इथे बघत आहोत. त्यामध्ये टॉर्च ब्रेझिंगचा आपण वापर करून ब्रेझिंग प्रोसेस कंप्लीट करत आहोत. त्यामध्ये आपण चित्रात दाखविल्याप्रमाणे बेस मेटल जे आहे त्यामध्ये जी कॅव्हिटी आहे त्यामध्ये फिलर मेटलला टॉर्चच्या साहाय्याने गरम करून मेल्ट करून त्या कॅव्हिटीमध्ये फ्लो होऊ देत आहोत आणि थंड झाल्यानंतर आपल्याला वेल्डिंग जॉईंट मिळतो. ब्रेझिंगच्यासाठी वापरात येणारे साहित्य, कोणत्या प्रकारचे मटेरियल आपण ब्रेझिंगमध्ये यूज करतो ते बघूयात. त्यामध्ये फिलर मेटल, ब्रास, चांदी, ॲल्युमिनियमचे अलॉय याचा आपण फिलर मेटलसाठी यूज करतो. वापरण्यात येणारे साहित्य, यामध्ये पुढचा जो साहित्य आहे ते फ्लक्स म्हणजेच हे पावडर फॉर्ममध्ये किंवा बोरॅक्स म्हणून आपण फ्लक्स यूज करत असतो. फ्लक्सचं मेन फंक्शन आहे ऑक्सिडेशन प्रोसेस टाळणे. ऑक्सिडेशन म्हणजे धातू गंजण्याची प्रक्रिया. मेटल गरम असताना त्याला ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन म्हणजेच वातावरणातील ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर मेटलचे ऑक्सिडेशन होते म्हणजेच मेटल गंजते. ही प्रक्रिया अवॉइड करण्यासाठी आपल्याला फ्लक्सचा वापर करावा लागतो. चित्रात दाखविल्याप्रमाणे फ्लक्सचा वापर केल्यामुळे आणि फ्लक्सचा वापर न केल्यामुळे असे दोन जॉब आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे. डावीकडे फ्लक्सचा वापर करून ब्रेझिंग आपण केलेलं आहे, तसेच उजवीकडे फ्लक्सचा वापर न केल्यामुळे ब्रेझ जॉईंट जो आहे तो गंजलेला आहे. यानंतरच्या स्लाइडमध्ये आपण ब्रेझिंग प्रक्रियेची पद्धत ही स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यामध्ये पहिली स्टेप आहे जोडल्या जाणाऱ्या धातूंची स्वच्छता. सर्वप्रथम जे बेस मेटल आहे त्याला वायर ब्रश, फाईल्स यांच्या साहाय्याने व्यवस्थित स्वच्छ आणि साफ केले जाते. त्यावरील ग्रीस, ऑइल, माती हे सर्व मटेरियल रिमूव्ह केले जाते. नेक्स्ट पॉइंट आहे योग्य फिलर मेटल आणि फ्लक्सची निवड. इथे फिलर मेटल आपण ब्रास म्हणून यूज करू शकतो आणि फ्लक्स जो आहे तो बोरॅक्स म्हणून वापरला जातो. फिलर मेटल निवडत असताना फिलर मेटलचे जे मेल्टिंग पॉईंट आहे किंवा फिलर मेटलचे जे मेल्टिंग टेम्परेचर आहे ते बेस मेटलपेक्षा कमी निवडावे लागते. गरम करण्याची पद्धत. ब्रेझिंग करताना आपण कोणती पद्धत गरम करण्यासाठी वापरत आहोत त्यामध्ये उदाहरणार्थ टॉर्चचा वापर करून किंवा इंडक्शनचा वापर करत आहोत हे मुख्यतः बघण्यात येते. नंतरची प्रोसेस आहे फिलर मेटल वितळवून जोडणी करणे. फिलर मेटल जे आहे ते आपण हीटच्या साहाय्याने वितळवून त्याला वेल्डिंग जॉईंटमध्ये फ्लो होण्यास अलाउ करतो. त्यामुळे थंड झाल्यानंतर आपल्याला वेल्डिंग जॉईंट किंवा ब्रेझिंग जॉईंट प्राप्त होतो. हा वेल्डिंग जॉईंट थंड झाल्यानंतर आपण त्याला वायर ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ करून घ्यावयाची असते. अशा प्रकारे आपली जी ब्रेझिंगची प्रक्रिया आहे ती कंप्लीट होते. ब्रेझिंग प्रक्रियेचे काही ॲप्लिकेशन्स आहेत वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये. त्यामध्ये प्रथम एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन्समध्ये मोठ्या प्रमाणावर ब्रेझिंगची प्रक्रिया वापरली जाते. ऑटोमोबाईल, एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये, तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि पाईप फिटिंग या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ब्रेझिंगची प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. ब्रेझिंगचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. ही प्रक्रिया जी आहे ती कमी तापमानावर जॉईनिंग किंवा वेल्डिंगची प्रक्रिया आहे.
विविध धातू जोडण्यासाठी ब्रेझिंग हे उपयुक्त आहे. मजबूत गळतीरोधक जोडणी आपल्याला ब्रेझिंगमध्ये मिळते. उच्च तापमान आणि योग्य फ्लक्स, इथे काही लिमिटेशन्स, ब्रेझिंगचे काही लिमिटेशन्स आहेत ते आपण या स्लाइडमध्ये बघणार आहोत. उच्च तापमान आणि योग्य फ्लक्स इथे आपल्याला आवश्यक असते. मोठ्या स्ट्रक्चरल जोडण्या देऊ शकत नाही. ब्रेझिंगचा वापर आपण मोठ्या स्ट्रक्चरल वेल्डिंग किंवा हेवी वर्कमध्ये वेल्डिंग करण्यासाठी आपण ब्रेझिंगचा उपयोग करू शकत नाही. काही धातूंमध्ये ब्रेझिंग प्रोसेसचा वापर करून मजबूती कमी मिळते. निष्कर्ष: ब्रेझिंग ही प्रक्रिया औद्योगिक क्षेत्रामध्ये महत्त्वाची प्रक्रिया आहे. योग्य साहित्य आणि तंत्र वापरल्यास मजबूत जोडणी मिळते. यानंतरच्या स्लाइडमध्ये आपण बघत आहोत 2 MS फ्लॅट 10 बाय 5 mm विड्थ आणि हाईट तसेच 5 mm थिकनेसच्या असून यांना आपण लॅब जॉईंट वेल्डिंग प्रोसेसद्वारे वेल्ड करण्यात आहोत.